सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. लोकसहभागातून वळसंगचा विकास मार्ग अधिक भक्कम. एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाने 3 वर्षात सर्वांगीण परिवर्तनाची दिशा. वळसंग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व दूरगामी निर्णय घेण्यात आला असून ग्रामपंचायतीच्या वळसंगची एकात्मक ग्रामीण ग्रामविकास प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स फाउंडेशन, ठाणे व ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार असून पुढील 3 वर्षात गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत गावात आरोग्य सुविधा व जनजागृती, शिक्षणाची गुणवत्ता वृद्धी, महिला व बाल कल्याण उपक्रम, गरिबी निर्मूलन व उपजीविका वाढ तसेच स्वच्छता व मूलभूत सुविधा सुधारणा अशा विविध समाज उपयोगी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावाचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रकल्प समन्वयक प्राजक्ता नाईक यांनी गावातील बचत गटांच्या महिला, आशा कार्यकर्त्या व सामाजिक कार्यात सक्रिय महिलांना सविस्तर प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये प्रकल्पाचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले, घरगुती सर्वेक्षणाची पद्धत समजावून सांगण्यात आली तसेच प्रत्येक कुटुंबाशी प्रभावी संवाद साधण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच गावातील प्रत्येक कुटुंबाचे सखोल सर्वेक्षण करण्यात येणार असून ही जबाबदारी स्थानिक बचत गटातील महिला, आशाताई व युवक युवती यांच्याकडून पार पाडली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अचूक व प्रामाणिक माहिती देऊन सहकार्य करावे, जेणेकरून गावाच्या गरजांनुसार योग्य नियोजन करता येईल व विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी दरम्यान ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग व लोकसहभागाची परंपरा लक्षात घेऊन ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब यांनी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच तसेच युवक मंडळाच्या सहकार्याने वळसंग ग्रामपंचायतीची एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पासाठी निवड व्हावी यासाठी पंचायत समिती जत स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या प्रयत्नांची दखल घेत पंचायत समिती जतचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी प्रस्तावाची तात्काळ व सकारात्मक दखल घेत टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्याशी प्रभावी समन्वय साधत वळसंग गावात हा प्रकल्प राबवण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, प्रशासकीय कार्यतत्परतेमुळे व विकासाभिमुख दृष्टिकोनामुळेच गावाला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्राप्त झाला आहे असे नमूद करणे औचित्यपूर्ण ठरेल. या प्रकल्पास मंजुरी मिळाल्याबद्दल वळसंग ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी श्री मुक्तेश्वर माडगुळकर यांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास अधिक गतिमान होईल अशी विश्वासपूर्ण अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच गावातील सर्व नागरिकांनी या प्रकल्पात सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वळसंग गावात आरोग्य, शिक्षण, रोजगार व सामाजिक सक्षमीकरणाच्या नव्या संधी निर्माण होणार असून येत्या 3 वर्षात गावाच्या प्रगतीचा एक आदर्श नमुना निर्माण होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.